2026 या चालू वर्षामध्ये भारतात न दिसणारी कोणती ग्रहणे आहेत, तसेच ते ग्रहण कोणत्या प्रदेशात दिसेल, भारत देशामध्ये आपण ते ग्रहण पाळावे की नाही याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी प्रवीण के पाठक गुरुजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या चॅनलला आपण सबस्क्राइब करावे, बेल आयकॉन प्रेस करावी, म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावे, त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत। तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात। आषाढ कृष्ण अमावस्या बुधवार 12 ऑगस्ट 2026 या दिवशी खग्रास सूर्यग्रहण आहे। हे खग्रास सूर्यग्रहण कोणत्या प्रदेशात दिसेल ते आता आपण पाहूयात। संपूर्ण युरोप, आफ्रिका खंडाचा वायव्येकडील प्रदेश, संपूर्ण कॅनडा, अमेरिकेचा उत्तरेकडील काही प्रदेश, प्रशांत अटलांटिक महासागर या प्रदेशात हे ग्रहण दिसेल। श्रावण शुक्ल पौर्णिमा शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे। हे खंडग्रास चंद्रग्रहण कोणत्या प्रदेशात दिसेल ते आता आपण पाहूयात। पश्चिम आशिया, संपूर्ण युरोप, आफ्रिका खंड, उत्तर व दक्षिण अमेरिकेचा खंड, प्रशांत अटलांटिक तसेच हिंदी महासागर या प्रदेशात हे ग्रहण दिसेल। खग्रास सूर्यग्रहण तसेच खंडग्रास चंद्रग्रहण ही दोन्हीही ग्रहणे भारत देशामध्ये न दिसणारी तसेच छायाकल्प अशा प्रकारची असल्याने कोणतेही वेधाती नियम आपण पाळू नयेत, म्हणजेच भारत देशामध्ये ही दोन्हीही ग्रहणे आपण पाळण्याची आवश्यकता नाही। या चॅनलला आपण सबस्क्राइब करावे। धन्यवाद।